नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून सगळ्यांना आवडेल असा मस्त नाश्ता बनवतोय। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घातलं, यानंतर अर्धा कप रवा घातला, अर्धा कप यामध्ये आता दही घालायचं आहे। दह्याच्याच कपामध्ये इथे मी 1 कप पाणी घेतलंय, तेही यामध्ये घालायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घातली आणि अर्धा चमचा मीठ घातलंय। हे आधी आपण एकदा फिरवून घेऊया, कारण तांदळाचं पीठ खाली बसतं। आणि यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि वाटताना लागलं तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही आणखी घालू शकता। तर इथे मी वाटताना यामध्ये आणखी पाव कप पाणी घातलंय। पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं इथे कमी जास्त लागू शकतं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करूया। तर आज आपण डोसा बनवतोय, इन्स्टंट डोसा आज आपण बनवतोय। डोसावर पसरवण्यासाठी इथे आता लाल चटणी आपण तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला, यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर 3 ते 4 पाकळ्या लसूण घातली, कढीपत्ता घातलाय आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घातलाय। आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। इथे कांदा पहा सॉफ्ट झाला आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 1 मोठा चमचा किसलेलं ओलं खोबरं घातलं, 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली, याबरोबर इथे मी लाल तिखट घातलं आहे। तुम्ही याऐवजी लाल मिरच्यासुद्धा घालू शकता आणि याबरोबरच यामध्ये मी थोडीशी चिंचसुद्धा घातली आंबटपणासाठी। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही चटणी आपल्या डोश्यावरती पसरवायची आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे। घट्टसर चटणी तयार करून घेतली। आता आपण डोसे तयार करूया। तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं, तर इथे आता 10 ते 15 मिनिटं झालेत आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। तुम्हाला हे पीठ डोसा करण्यासाठी पातळ वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालून घट्ट करून घेऊ शकता। यामध्ये मी आता पाव चमचा बेकिंग सोडा घातला, मिक्स करायचं आहे आणि आता याचे आपण डोसे बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेलाने इथे मी असं ग्रीस करून घेते तवा अगदी कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे। यावरती पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे तव्याची वरची बाजू थोडीशी थंड होईल। आता यावरती सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। आता डोसा आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। वरची बाजू ड्राय झाली की यावरती बटर घालायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा तेलसुद्धा लावून घेऊ शकता। आणि यानंतर तवा असा फिरवून डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या बाजूने डोस्याला रंग छान येतो, एकसारखा रंग येतो सगळीकडे। जर तवा फिरवला नाही तर सेंटरला ब्राऊन होतो आणि बाजूने डोसा व्हाईट राहतो। तर इथे पहा डोस्याला ब्राऊन रंग आला आहे। यावरती आपण तयार केलेली चटणी पसरवून घेऊया। याबरोबरच इथे मी बटाट्याचा मसाला यावरती घालते। या आधीच्या डोश्याच्या व्हिडिओजमध्ये मी मसाला डोश्याची जी भाजी किंवा जो मसाला आहे त्याची रेसिपी शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती पाहून तुम्ही हा असा बटाट्याचा मसाला तयार करू शकता। तर पहा किती मस्त असा रंग आला डोश्याला, अगदी क्रिस्पी झाला आहे, सगळीकडून एकसारखा असा ब्राऊन रंग आला आहे। काढून घेऊया डोसा। अगदी मार्केटपेक्षाही मस्त असा डोसा तुम्ही घरच्या घरी या रेसिपीने तयार करू शकता आणि साहित्यसुद्धा अगदी साधं सोपं आहे, जे आपल्या घरी नेहमी उपलब्ध असतं। तर डोस्याचं पीठ जर घरी तयार नसेल तर तुम्ही झटपट अशा पद्धतीने मसाला डोसा तयार करू शकता।
आपण यामध्ये जी चटणी पसरवून घेतली त्यामुळे डोशाची चव खूपच मस्त लागते। आता इथे मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते। अगदी एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे तयार करू शकता। दुसरा डोसा बनवण्याच्या आधी मी इथे पुन्हा तेल लावलेलं नाही आहे। 1 ते 1.5 चमचा पीठ असं पसरवून घेतलं। ड्राय झाल्यानंतर बटर लावलं आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत डोसा भाजून घेतला आहे। आपण जी अर्धा चमचा साखर घातली त्यामुळे खूपच मस्त असा रंग येतो डोस्याला। पाहू शकता जाळीसुद्धा खूप छान आले डोस्याला। तर आजची ही इन्स्टंट डोशाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।